नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाई या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली समूर्ती विठ्ठलाची. गेले काही दिवस झाले वारीला सुरुवात झाली आणि तशी मला एक हुरहुर रुखरुख लागून राहिली होती की मी आता पुण्यात नाही आहे आणि मला वारीमध्ये सहभागी होता येणार नाही आहे. पूर्ण वारी मी केलेली नाही आहे, पण टप्प्याने वारी मी दरवर्षी पुण्यात होते तोपर्यंत केली. जसं की आळंदी ते स्वारगेट, मग स्वारगेट ते सासवड आणि सासवड ते पुढचा टप्पा, असं 3 वर्ष मी सलग वारी केली. आणि तो जो अनुभव होता तो खरंच शब्दात वर्णन करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही आहे. पहिला टप्पा जेव्हा केला आळंदीला आम्ही 3:30-4 वाजता साधारण आम्ही तिथे पोहोचलो. आणि ते जे वातावरण होतं ना तिथलं, की टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये माऊलीचा जयघोष केला जात होता, ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा जयघोष केला जात होता. आणि मंदिरातून पालखी उचलली तेव्हा तो कळस हलतो हे सांगितल्यामुळे मी खूप उत्सुक होते बघायला. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक शोधायचं असतं की हे खरं आहे का, हे बघायचं असतं. तर तिथे श्रद्धा आणि भक्ती होती, पण त्याहीपेक्षा मला उत्सुकता जास्त होती की खरंच तो कळस हलतो का. तर त्याच्या मागचं सायंटिफिक कारण खरंच मला नाही माहिती, पण मी तो कळस हलताना पाहिला हे नक्की. आणि थोडासा तिरका झाल्याचं आम्हाला जाणवलं. आणि फक्त मला एकटीला नाही, तर आम्ही 7-8 जणी जो होतो आम्हाला सगळ्यांना ते जाणवलं. तर तो जो क्षण होता ना, तो क्षण खरंच शब्दात सांगता येणार नाही की काय. म्हणजे डोळ्यात प्राण आणून आम्ही त्या कळसाकडे बघत होतो आणि तो हल्ल्याचा भास झाला किंवा तो हल्ल्याचं आम्हाला दिसलं जे काय झालं ते. आणि त्या क्षणी आनंदाने हृदय इतकं उचंबळून आलं आणि असं वाटलं की बस आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे. काही क्षण आपल्या आयुष्यामध्ये असे असतात की त्याच्यासाठी आपण जगलो असं म्हणायला हरकत नाही. पंढरीची वारी ही एक गोष्ट माझ्यासाठी तशीच आहे. मला वारीबद्दल पहिल्यापासूनच खूप प्रचंड आकर्षण होतं आहे, अजूनही आहे. अजूनही मला वारीला जायची इच्छा आहे. काय अशी गोष्ट आहे एक की देवशयनी एकादशीला तिथे पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याच्या ओढीने हे सगळे वारकरी जे चालत असतात आणि सतत तोंडामध्ये नामाचा जयघोष असतो. आणि ते जे एक प्रेम असतं ना, म्हणजे माऊलीच्या प्रती, ज्ञानोबारायांच्या प्रती असू दे, तुकोबारायांच्या प्रती असू दे, सोपानदेवांच्या प्रती असू दे, मुक्ताई प्रती असू दे, ह्या सगळ्या प्रती ना ह्या लोकांमध्ये प्रचंड प्रेम असतं, वात्सल्य असतं. आणि विठ्ठलाप्रती भक्ती, माया ह्याच्याही पलीकडे मला असं वाटतं की अपार माया असते. म्हणजे त्याने भक्तांवरती माया करणं हे तर मी समजू शकते, पण हे सगळे भक्त पोटामध्ये अपार माया घेऊन वारीमध्ये चालत असतात. आणि चालताना फक्त माऊली या शब्दापलीकडे त्यांच्या हृदयात दुसरं काही नसतं, त्यांच्या डोळ्यात दुसरं काही नसतं आणि त्यांच्या कानातही दुसरं काही नसतं, त्यांच्या मुखात दुसरं काही नसतं. माऊली पुढे चला, माऊली खाल्लं का, माऊली काही लागलं का, माऊली काय हवंय, सतत माऊली माऊली माऊली. मला सुरुवातीला हा प्रश्न पडायचा की ह्या ज्या बायका त्याच्यामध्ये सहभागी होतात ह्या आंघोळी कशा करत असतील किंवा रोजचे सकाळचे प्रातर्विधी कसे करत असतील. तर तिथे मी जेव्हा आळंदीला गेले तर त्या नदीमध्ये तिथे पाहिलं की एका बाजूला पुरुष आणि एका बाजूला स्त्रिया सगळ्या स्नान करत होत्या. आणि तिथे मात्र प्रत्येकाच्या नजरेत फक्त माऊली होती. आपण चांगदेवाचे वंशज. आपल्याला हे सगळे प्रश्न पडतात किंवा आपल्या डोक्यामध्ये हे सगळे प्रश्न येतात, कारण आपल्या डोक्यामध्ये अजूनही चांगदेव ठाण मांडून बसलेले आहेत. पण हे सगळे लोक म्हणजे अंघोळ करणारीलाही माझ्याकडे कोणी बघतंय असं चुकूनही वाटत नसेल. आणि बाजूच्या जे पुरुष होते त्यांच्या डोळ्यात सुद्धा फक्त माऊली. समोरचा माणूस हा माणूस आहे. स्त्री आणि पुरुष या पलीकडे जाऊन जेव्हा ते एकमेकांचं माणूस पण मला वाटतं वारीत बघायला मिळतं. आणि वारीत गेल्यानंतर हे शिकायला मिळतं की स्त्री किंवा पुरुष हे नंतर, आधी तुम्ही माणूस आहात. हे माणूस पण वारीमध्ये खूप अनुभवायला मिळतं. आणि त्याच्यामुळेच मी जेव्हा आळंदीला माऊलींच्या पादुकांवरती
डोकं ठेवलं तेव्हा फक्त आणि फक्त भरून आलं, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आणि तो अनुभव खरंच शब्दात येत होता. तिथून पुढे पुढचा जो टप्पा होता तो सासवडपर्यंतचा होता. आणि अ, दिवे घाटातून जाताना अ, काय अनुपम सोहळा असतो तो, की रिमझिम पाऊस येत असतो कधी कधी आणि चालणारे एवढा घाट अवघड असून सुद्धा चालताना अजिबात तो अवघड वाटत नाही. कारण सतत तुमच्या मुखामध्ये माऊलीचं नाव असतं, त्याची आस असते. आणि मला प्रचंड कुतूहल होतं की ही लोक महिना सव्वा महिना सलग चालतात, तर ह्यांना काही त्रास होत नसेल का? पण मला ते जाणवलं की तिथे फक्त आणि भक्ती असते, दुसरं कशालाच शिरकावच नसतो तिथे. तुमच्या मानसिक शारीरिक आरोग्याचं सुद्धा तिथे नकळत काळजी घेतली जाते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे जे मानसिक अस्वास्थ्य किंवा शारीरिक अस्वास्थ्याचा तिथे मागमूसही शिल्लक नसतो. पूर्वी असं असायचं की वारीच्या ज्या गावातून वारी पुढे गेली तिथे असंख्य प्रमाणामध्ये कागद कचरा टाकला जायचा, किंवा प्रातर्विधींमुळे अतिशय घाण झालेली असायची आणि काही गावातली माणसं 2-2 दिवस त्या गावात जायचे नाहीत. पण आता काही सामाजिक संस्थांनी उल्लेखच करायचा झाला तर संघाने असं ठरवलं की निर्मल वारी, आणि ती जबाबदारी त्यांनी संघाने ती स्वीकारलेली आहे. आणि त्या गावामध्ये अशी शौचालय, सुलभ शौचालय उभी केलेली आहेत. आणि मुळे ही वारी निर्मल वारी झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा मला विठ्ठल दिसतो. ह्या कामामध्ये सुद्धा शेवटी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी ती जी आस मनात ठेवून हे जे लोक निघालेले आहेत त्यांची सेवा करणं, हे सुद्धा विठ्ठलाची भक्ती करण्यापेक्षा काही कमी नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे या संघाच्या कामापुढे मी नतमस्तक होते. आणि वारीचा हा अनुभव एकदा तरी सगळ्यांनी घ्यावा असं मला वाटतं. तर तुम्ही वारीला कधी गेलेला आहात का? चालत कधी गेला आहात का? तुमचे अनुभव, तुमचे फोटो कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आणि हा भाग कसा वाटला तेही द्यायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.